नमस्कार. बंगालच्या उपसागरात कोणत्या तारखेला चक्रीवादळ तयार होणार आणि महाराष्ट्रातील कोणत्या भागांना याचा फटका बसणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती. बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले तीव्र चक्रीवादळ हे 23 ते 27 मेच्या दरम्यान ओडिशा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना जबरदस्त फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे 28 मे 2024च्या आसपास गुजरात आणि मुंबईत मुसळधार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. सध्या हे चक्रीवादळ तीव्र होत असून आणि पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी ते पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे देशाच्या अनेक भागावर याचा जबरदस्त फटका बसणार आहे. दरम्यान हवामान विभागाने 23 मे पर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. तर पुढील 7 दिवसात उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हे वादळ आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा जबरदस्त सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती IMDने आपल्या बुलेटिनमध्ये दिलेली आहे. तर तामिळनाडू, कर्नाटक, पुदुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लक्षद्वीपमध्ये 23 मे पर्यंत हलका पाऊस राहील. मात्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जबरदस्त पाऊस राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली.